जगताप बृहन्मुंबई महानगरपालिका माध्यमिक शिक्षण विभाग आयोजित ऑनलाईन अध्ययन अध्यापन तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. सुस्वागतम. आणि माझ्या शाळेचं नाव आहे एस.जी. बर्वे नगर एम.पी.एस. माध्यमिक शाळा घाटकोपर. तर आज आपण इयत्ता 9वी मराठी विषय अक्षर भारती या पाठ्यपुस्तकातील कविता आज अभ्यासणार आहोत. तर आपली आजची जी कविता आहे ती पुन्हा एकदा कविता क्रमांक 12 आपल्या पाठ्यपुस्तकातील पेज नंबर 43 वर ही कविता आहे. या कवितेचे कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. तर या कवितेमध्ये कवयित्रींना काय सांगायचं आहे आपण ते पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण कवयित्रीचा परिचय, त्यांनी लिहिलेले साहित्य, त्यांना मिळालेले पुरस्कार आणि त्यांचे प्रकाशित पुस्तक यांची थोडक्यात आपण ओळख करून घेणार आहोत. कवयित्री परिचय. तर पुन्हा एकदा ही जी कविता आहे, ही कविता या कवितेचे कवयित्री आहेत प्रतिमा इंगोले. यांचा जन्म 1953 या ग्रामीण कथाकार व कवयित्री आहेत. त्यांचे कथासंग्रह पहा, हजारी बेलपान, अक्षतीचे दाणे, सुगरणीचा खोपा आणि जावयाचं पोर हे त्यांचे कथासंग्रह आहेत. त्यांचा कविता संग्रह भुलाई. भुलाई हा त्यांचा कविता संग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. आणि त्यांची जी कादंबरी आहे बुढाई, ही कादंबरी सुद्धा प्रसिद्ध आहे. आपण थोडक्यात प्रतिमा इंगोले या कवयित्रीचा परिचय देखील पाहणार आहोत. डॉक्टर प्रतिमा इंगोले या मराठी बालसाहित्यकार, कवयित्री आणि वैचारिक लेखन करणाऱ्या लेखिका आहेत. नक्षलवाद, शेतमजूर, पंचमहाभूते, बलुतेदार यांसारखे विविध विषय त्यांनी आपल्या साहित्यातून हाताळले आहेत. म्हणजे या विषयावरती त्यांनी सखोल अभ्यास करून त्यांची पुस्तकं देखील प्रकाशित आहेत. शेतकऱ्यांची व्यथा हे त्यांचं एक पुस्तक आहे शेतमजुरावरती लिहिलेलं. अशा वेगवेगळ्या विषयांना त्यांनी हात लावलेला आहे आणि ते सर्व आपल्याला त्यांच्या साहित्यामधून पाहायला मिळतं. डॉक्टर इंगोले या लोकसाहित्याच्या अभ्यासक आहेत. सतत 6 वर्ष विदर्भामध्ये अभ्यास करून त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिखाण केलं आहे. प्रतिमा इंगोले यांनी 80हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची जी पुस्तके आहेत ते 80हून अधिक पुस्तकं त्यांनी प्रकाशित केलेली आहेत व लिहिलेली आहेत. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता त्या ग्रामीण कथाकार आहेत. त्यामुळे त्यांचं जे लिखाण आहे ते ग्रामीण लोकांवरती सर्वात जास्त प्रकाशित झालेलं आहे. आता या ठिकाणी पाहूयात आपण. डॉक्टर इंगोले यांनी ग्रामीण स्त्री पुरुषांचे वास्तव जीवन आपल्या कथांमधून चितारण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे ग्रामीण लोकांचं जीवन कशा प्रकारचं असतं, त्यात स्त्री पुरुषांमध्ये असणारा जो भेदभाव आहे, तो भेदभावाचं चित्र सुद्धा त्यांनी त्यांच्या पुस्तकामधून रेखाटलेलं आहे. त्याचप्रमाणे पुढे पाहूया, ग्रामीण भागातील समस्या. ग्रामीण भागातील लोकांच्या काय काय समस्या असतात, त्यांच्या जीवघेण्या जीवन संघर्ष, त्यांना येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत, तर त्यांचे जे संघर्षमय जीवन आहे, त्या संघर्षमय जीवनाचा एकमेव कथालेखिका म्हणून त्यांना सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे प्रतिमा इंगोले यांनी वास्तवदर्शी चित्रण उभं केलेलं आहे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं म्हणा किंवा तिथल्या स्त्री पुरुषांचं. त्यांच्या आयुष्यातल्या ज्या जीवनघेणी स्पर्धा आहेत, जीवन संघर्ष हा त्यांचा खूप तीव्र आहे. तर तो त्याविषयी लिखाण करणाऱ्या ह्या एकमेव कथालेखिका आहेत. समकालीन लेखकामध्ये अग्रस्थानी असणाऱ्या डॉक्टर प्रतिमा इंगोले यांनी ग्रामीण भागातील समस्यावर उपाय सुचवण्याचा प्रयत्नही
आपल्या लेखनातून केलेलं आहे. त्यांनी केवळ लिखाणच केलेलं नाहीये, तर समकालीन म्हणजे त्या काळामधले जेवढे लेखक आहेत, त्या लेखकाच्या अग्रस्थानी म्हणजे त्यांना तिथे प्रमुख स्थान सुद्धा मिळालेलं आहे त्या लेखकामध्ये. आणि त्यांनी जे ग्रामीण भागातलं चित्र जे आपल्या पुस्तकामध्ये रेखाटलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये त्यांनी त्या भागातील उपाय देखील सुचवलेला आहे त्यांच्या लेखनामधून. अ, यांचे किमान 10 कथासंग्रह प्रकाशित झालेले आहेत आणि विशेष म्हणजे त्यांच्या 10 ही कथासंग्रहांना निरनिराळे पुरस्कार लाभलेले आहेत. तर या ठिकाणी त्यांचे एकूण जे 10 कथासंग्रह आहेत, ते 10च्या 10 कथासंग्रह प्रकाशित झाले आणि त्या 10 कथासंग्रहांना वेगवेगळे पुरस्कार देखील मिळालेले आहेत. त्यांचा हजारी बेलपान हा निक्कळ वऱ्हाडी बोलीतील पहिला संग्रह आहे. तर जावयाचं पोर हा पहिला स्त्रीवादी कथासंग्रह आहे. आज ग्रामीण साहित्य आणि स्त्रियांचे साहित्य या दोन्ही प्रवाहात या कथा वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या आहेत. म्हणजे यांनी जे लिहिलेली कथा आहेत ते आज त्यांना वैशिष्ट्यही प्राप्त झालेलं आहे. डॉक्टर प्रतिमा इंगवले या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावच्या रहिवाशी आहेत. त्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर गावच्या रहिवाशी आहेत. आता आपण त्यांनी जे लिहिलेले पुस्तके आहेत प्रकाशित केलेली, त्यांची आपण थोडक्यात ओळख पाहूयात. अक्सरीचे दाणे हा जो कथासंग्रह आहे, या कथासंग्रहास 3 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. पहिला पुरस्कार पाहूयात आपण. अक्सदीचे दाणे. महाराष्ट्र सारस्वत पुरस्कार. त्यांना जो पहिला पुरस्कार मिळाला आहे, यासाठी महाराष्ट्र सारस्वत हा एक पुरस्कार भेटलेला आहे. त्यानंतर दुसरा पुरस्कार मिळालेला आहे त्यांना संत गोरोबा सामाजिक पुरस्कार. संत गोरोबा सामाजिक पुरस्कार हा दुसरा पुरस्कार याच अक्सदीचे दाणे या कथासंग्रहास भेटलेला आहे. आणि तिसरा पुरस्कार याच कथासंग्रहात महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार देखील मिळालेला आहे. म्हणजे या अक्सदीचे दाणे या कथासंग्रहाला एकूण 3 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अंधार पर्व या कथासंग्रहाला विदर्भ भूषण पुरस्कार मिळालेला आहे. आता त्यांचे जे लिखाण केलेले जे साहित्य आहेत, कथासंग्रह, तो सुगरणीचा खोपा, जावयाचं पोर हे त्यांचं कथासंग्रह आहे. त्यांची कविता संग्रह पहा, ही भुलाई प्रसिद्ध आहे कविता संग्रह त्यांचा. आणि बुढाई ही सुद्धा कादंबरी त्यांची प्रसिद्ध आहे. तर यांना मिळालेले काही पुरस्कार आणि सन्मान याविषयी आपण थोडक्यात ओळख पाहणार आहोत. तर त्यांना मिळालेले पुरस्कार पाहूयात. आचार्य अत्रे पुरस्कार, उत्कृष्ट स्त्री जीवनावर पुरस्कार, कृष्णाबाई मोटे पुरस्कार, गिरिजा कीर पुरस्कार, ग्रंथ उत्तेजक पुरस्कार हे त्यांना मिळालेले पुरस्कार आहे. आणि तसेच त्यांना सन्मान देखील मिळालेला आहे. ते देखील आपण पाहूयात. सांगलीतील झालेल्या 7व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद होते. 14 नोव्हेंबर 2010 साली. 2020 सालच्या डिसेंबरमध्ये पंधरकवाडा, यवतमाळ जिल्हा येथे झालेल्या केशरश्री साहित्य संमेलनाचे ते अध्यक्षपद होते. तसेच 20 ते 22 ऑक्टोबर 2012 या काळात निपाणीला झालेल्या दुसऱ्या अखिल भारतीय लोकमंगल कृषी साहित्य संमेलनाचे सुद्धा अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे. इचलकरंजीकर येथे 30 मे 2018 रोजी झालेल्या 6व्या बोली साहित्य संमेलनाचे देखील त्यांनी अध्यक्षपद स्वीकारलेले होते. तर हा त्यांना मिळालेला पुरस्कार आणि सन्मान आपण पाहिले आहेत यापुढे. आता यांच्या लेखनाची वैशिष्ट्य. अस्सल वैदर्भी बोली प्रभावी वापर हे त्यांच्या लेखनाचे खास वैशिष्ट्य आहे. आणि या लेखनामधून त्यांनी या कवितेमधून नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाचे भावचित्र त्यांनी या प्रस्तुत कवितेमध्ये वर्णन केलेले आहे. तर काव्य परिचय पाहूया.
नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनातील उत्साहाचा काहीतरी करून दाखवण्याचा स्थायी भाव या कवितेत त्यांनी मांडलेला आहे. आता या कवितेची मध्यवर्ती कल्पना थोडक्यात पाहूयात आपण. पुन्हा एकदा या मुक्त छंदात कवितेत कवयित्रीने सर्व प्रकारचे भेदभाव भेदाभेद लयास जाऊन एक नवीन समाज विचाराचा निर्माण व्हावा अशी त्यांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. समाजाचे जातीभेद आहेत, भेदाभेद आहेत, धर्मभेद आहेत, या चौकटीत बंदिस्त झालेल्या या समाजातील वैराग्याची भावना नष्ट झालेल्या या समाजातील वैराची भावना नष्ट झाल्याशिवाय नवीन समाजाची निर्मिती होणार नाही. आपण सर्व एक आहोत या भावनेने पुन्हा एकदा सर्वांनी एकत्र आल्याशिवाय आपल्या देशाची कीर्ती जगभर होणार नाही. तर या ठिकाणी कवयित्री आपणास सांगू इच्छिते आहे की जर आपल्या देशाची कीर्ती जगभर घोषित करायची असेल, जयघोष करायचा असेल, तर आपण सर्वांनी एकत्र येणं फार आवश्यक आहे. तर मग प्रथम आपण या कवितेचं एक वेळ वाचन करूयात. तर आपल्या पाठ्यपुस्तकातील ही जी कविता आहे पेज नंबर 43 वरती, तर 43 वरती ही कविता सर्वांनी पाहायची आहे. तर कवितेची माहिती पाहूयात. पुन्हा एकदा चमकावी वीज, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात. पेटावे स्नायू करीत पुकार, पुन्हा एक वार. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. मातीत माती व्हावी एक, मातीत माती व्हावी एक. पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुसून टाकीत भेदाभेद पुन्हा एक वेळ. पुन्हा एकदा घुमावा वारा, पुन्हा एकदा घुमावा वारा. युवक इथला भारला जावा, युवक इथला भारला जावा. भुलावी तहान विसरावी भूक, भुलावी तहान विसरावी भूक. नवनिर्मितीची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात. नवनिर्मितीची लागावी चाहूल, उजळावी भूमी दिगंतात. पुन्हा एकदा, पुन्हा एकदा. तर या कवितेमध्ये आपण प्रथम काव्याचं वाचन करणार आहोत आणि या काव्याचा भावार्थ देखील आपण ऐकणार आहोत. तर कवी कुसुमाग्रज म्हणतात की जर आपल्याला सुंदर पहाट पाहायची असेल तर काळोखाची रात्र जावी लागते. तशाच प्रकारचं चित्रण या कवितेमध्ये प्रतिमा इंगोले यांनी उभं केलेलं आहे की जो आपला समाज आहे भारतीय समाज, तो वेगवेगळ्या जातीनी, धर्मानी, पंथानी, वेगवेगळ्या भेदानी भेदलेला आहे आणि हा भेद जोपर्यंत आपल्या समाजातून नष्ट होणार नाही तोपर्यंत या समाजाची प्रगती होणं शक्य नाही. तर अशाच प्रकारचे चित्रण त्यांच्या पहिल्या काव्यात आपण पाहूयात. पुन्हा एकदा चमकावी वीज, पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार पुन्हा एक वार. या ठिकाणी प्रतिमा इंगोलेने निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करून अशा प्रकारची ऊर्जा मानवामध्ये निर्माण व्हावी यासाठी त्यांनी पहिल्या चरणामध्ये वीज या प्रतीकेचा वापर केला आहे. दुसऱ्या चरणामध्ये त्यांनी पाऊस या प्रतीकाचा वापर केला आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये वारा या प्रतीकाचा वापर करून अशा प्रकारचा उत्साह मानवामध्ये निर्माण व्हावा यासाठी या प्रतीकाच्या द्वारे त्यांनी समाजाचं चित्र रेखाटलेलं आहे. तर इथे पहा की पुन्हा एकदा चमकावी वीज. बाजूच्या चित्रामध्ये तुम्हाला दिसते की हा जो वीज आहे, या विजेची जो तेज आहे, याची जी प्रखरता आहे, याचं तेजस्वी रूप हे काय व्हायला हवं? अशी वीज मानवामध्ये सुद्धा त्याच्या रक्तामध्ये तशी भिनली पाहिजे, असं इथं कवित्रीला वाटते. पुन्हा एकदा चमकावी वीज, उतरावी खाली, भिनावी रक्तात, पेटावे स्नायू, करीत पुकार. तर या ठिकाणी पहा
की एकदा म्हणजे एक वार, चमकावी म्हणजे चमकणे, रक्तात म्हणजे ब्लडमध्ये, रुधिरमध्ये, स्नायू म्हणजे आपले मसल्स, पुकार म्हणजे हाक मारणे. तर रक्तात भिनणे या शब्दाचा अर्थ आहे, या वाक्यप्रकारचा अर्थ आहे, रक्तात मिसळणे, रक्तात एक जीव होणे आणि रक्तात एक रूप होणे देखील याला आपण असं म्हणू शकतो. तर या ठिकाणी काय म्हणते कवयित्री, पुन्हा एकदा चमकावी वीज. म्हणजे पुन्हा एकदा या कवितेत मनाचा ध्यास घेतलेल्या कवयित्री आपल्याला निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करून नवनिर्मितीचं, समाजाचं नवीन स्वप्न त्यांनी रेखाटलेलं आहे. त्यांना वाटतं की पुन्हा एकदा आकाशात वीज लख्ख चमकावी. जशी या चित्रामध्ये आपण पाहिलं की नाही, हे वीज कशी लख्ख चमकलेली आहे, तशी लख्ख चमकावी. त्याचं जे रूप आहे, त्याचे जे तेज आहे, त्याची जी प्रखरता आहे, अशा प्रकारची वीज चमकायला हवी आणि ती खाली उतरावी आणि ती रक्तात मिसळावी. रक्तात मिसळावी म्हणजे काय? की रक्तामध्ये भिनायला हवी, एकजीव व्हायला हवी आणि जणू त्याने आपले स्नायू पेटून उठावेत. स्नायू पेटून उठावेत म्हणजे त्या शक्तीचा संचार आपल्या शरीरामध्ये व्हायला हवा. अशी ऊर्जा, असा उत्साह मानवामध्ये निर्माण व्हायला हवा. म्हणजे आकाशात जशी वीज सळसळत्या उत्साहाने प्रकट होते, किंवा प्रखरतेने तिची विजेची दाखवून पृथ्वीवरती उतरते. तशाच प्रकारे हा विजेचा जो सळसळा उत्साह आहे, तो मानवामध्ये निर्माण व्हावा आणि त्यांच्याद्वारे, या मानवांच्या द्वारे समाजात नवनिर्मितीचं चित्र निर्माण व्हावं, नवनिर्मितीचं समाजाचं कार्य निर्माण व्हावा. जणू काही या स्नायूंनी नवनिर्मितीचा घोष करावा, जयघोष करावा, असे या कवयित्रीला इथे वाटत आहे. तर या ठिकाणी आपल्याला कवयित्री सांगत आहे की हे जी वीज आहे, आकाशातली वीज लख्ख चमकावी, खाली उतरावी, त्या विजेचा तेज, त्याची प्रखरता ही माणसाच्या रक्तात मिसळायला हवी आणि पुन्हा माणसामध्ये एकदा हा उत्साह निर्माण व्हायला हवा आणि या उत्साहामुळे जे समाजातील जुन्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहे, जो अन्याय आहे, अत्याचार आहे, याला पेटून त्याच्या विरुद्ध पुकार करून जणू नवीन निर्मितीचा समाज निर्माण करावा, असं कवयित्री इथे व्यक्त करत आहे. तर हे आपल्या पहिल्या कवितेचं पहिलं चरण आहे. याचा अजून एकदा भावार्थ आपण पाहून घेऊया. निसर्गातील विविध प्रतीकांचा वापर करत कवयित्री नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या मनाचा भावचित्र छान वर्णन करतात. त्या म्हणतात की पुन्हा एकदा वीज चमकून खाली उतरावी, त्या विजेची तेज, तिची प्रखरता माणसाच्या रक्तात भिनावी. म्हणजे त्या प्रकारचा उत्साह कसा माणसामध्ये निर्माण व्हायला हवा. या इथे पहा की माणसामध्ये तो उत्साह भरायला हवा. त्याने त्यांचे स्नायू त्या उत्साहाने पेटायला हवेत आणि समाजात ज्या चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहेत, त्याविरुद्ध, त्या अत्याचाराविरुद्ध त्यांनी पेटून उठायला हवं. त्यावेळी त्याचा प्रतिकार करायला हवा, विरोध करायला हवा आणि हे सारं नष्ट करून आपल्याला नवा समाजाची निर्मिती नवीन विचाराने करायला कवी आपल्याला प्रेरित करत आहे. तर यानंतर आपण पुढील चरण पाहणार आहोत. पुन्हा एकदा घालीत पिंगा. कवयित्री म्हणते की पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. पुन्हा एकदा घालीत पिंगा. पिंगा घालणे म्हणजे गोल गोल फिरणे. पुन्हा एकदा घालीत पिंगा, पावसाच्या सरी व्हाव्यात बेभान. कोसळाव्यात खाली मातीत माती व्हावी एक, पुसून टाकी भेदाभेद पुन्हा एक वेळ. तर नवनिर्मितीचा ध्यास घेतलेली कवयित्री पुन्हा पुढे आपल्याला या चरणामध्ये म्हणत आहे की पुन्हा एकदा पिंगा घालीत. या ज्या पावसाच्या सरी कशी बेभान होऊन कोसळतात का नाही खाली, पिंगा घालणे म्हणजे काय आहे की गोल गोल फिरणे, स्वतःभोवती
गोल गोल फिरणे आणि आपण तो एक लहान मुलांचा खेळ देखील म्हणून म्हणू शकतो पिंगा घालण्याचा. आणि बेभान होणे म्हणजे भान नसणे किंवा अ, अनियंत्रित होणे, अनावर होणे. पाऊस म्हणजे पर्जन्य. कोसळाव्यात म्हणजे खाली पडाव्यात. भेदाभेद म्हणजे जो भेद आहे, जो फरक आहे, तो फरक. तर या ठिकाणी कवयित्री म्हणते, की पुन्हा एकदा पिंगा घालीत म्हणजे स्वतःभोवती फिरणे. पिंगा घालीत पावसाच्या सरी बेभान होऊन कोसळाव्यात खाली. बेभान होणे म्हणजे भान हरवणे. आणि इथे कवयित्री आपल्याला म्हणत आहे, की पावसाच्या सरी स्वतःभोवती गोल-गोल फिरत अवकाशातून किंवा आकाशातून धरतीवरती येतात आणि जेव्हा त्या मातीत मिसळतात, जेव्हा या ठिकाणी पहा चित्र, हे जे गोल-गोल पिंगा घालत आहे तिथे. तर हे पावसाच्या सरी आपण पाहू शकतो या चित्रामध्ये. या पावसाच्या सरी आकाशातून आपल्या धरतीवरती येत आहेत आणि हे धरतीवरती येताना त्यांचा जो प्रवास आहे गोल-गोल म्हणजे पिंगा घालण्याचा गोल-गोल, तर तो या चित्रामध्ये दिसतो आपल्याला. तर त्या धरतीवरती येतात त्यावेळेस मातीत माती मिसळते. म्हणजे तेव्हा माती जो आहे तो सारा भेद मिटून, एकरूप होऊन, एकजीव होऊन पाण्यामध्ये ती समरस होते. आता या ठिकाणी पाहू शकता चित्रामध्ये की आपल्याला माती आणि पाऊस दोघांचं मिश्रण झालेलं आहे. ते एकजीव झालेलं आहे. तर कवी आपल्याला म्हणते, की हे पावसाच्या पिंगा घालत म्हणजे स्वतःभोवती गोल-गोल फिरत ते आकाशातून धरतीवरती कोसळतात आणि ज्यावर्षी ते धरतीवरती कोसळतात, त्यावेळेस मात्र धरतीवरती जी माती आहे, ती माती आणि पाऊस हे एकजीव होतात. एकजीव म्हणजे एकरूप होतात. एकमेकात ते मिसळून जातात. मग हे मिसळणं म्हणजे काय आहे, की सगळं भेद ते विसरून जातात आणि हाच भेद म्हणजे हा जो भेद आहे, तो इथे नष्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. ते एकरूप झालेली आहे माती एकमेकांमध्ये. म्हणजे मुलांनो इथं कवयित्रीला सांगायचं आहे, की आपल्या मानवाचं देखील असंच असतं, की आपल्यात जो वाढलेला भेद आहे, हा भेद हा सतत फरक आपल्यात काय आहे, वाढत आहे आणि हा जो फरक आहे, तो दूर होणं फार गरजेचं आहे, आवश्यक आहे. ज्याप्रमाणे पावसाच्या सरी धरतीवरती पडल्यावर माती जशी एकरूप होते, तसेच या समाजातील मानव किंवा माणसे देखील एकरूप व्हावेत. म्हणजे माणसे माणसामध्ये एकजीव होऊन जावेत. म्हणजे कोणी उच्च नाही. या ठिकाणी चित्र पहा, की सर्व माणसं कशी व्हायला हवे? एकजीव व्हायला हवे. म्हणजे कोणी उच्च नाही, कोणी कनिष्ठ नाही, कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही. म्हणजे आपण सारे जे हे धरतीचे एक मूल आहोत आणि ही एकतेची भावना आपल्या सर्वांना जणू काही माती भेदाभेद पुसून आपल्याला एकतेचा संदेशच देत आहे, असं कवयित्री आपल्याला इथे सांगत आहे. म्हणजे तिला असं म्हणायचं आहे कवयित्रीला, की ज्या पावसाच्या सरी भान विसरून अ, धुंद होऊन माती जमिनीवरती कोसळतात आणि मातीत एकरूप मिसळून एकजीव होते. तर या ठिकाणी जो समाजात भेद आहे, तो वर्णभेद असू शकतो, धर्मभेद असू शकतो, जातीभेद असू शकतो किंवा परंपरागत जे चालत आलेल्या ज्या रूढी आहेत आपल्या समाजातल्या, त्या सगळ्या मिटून नवनिर्मितीचा समाज निर्माण व्हावा. जो स्त्री-पुरुष मधील असमानता आहे, तो सुद्धा भेद इथे नष्ट व्हायला हवा, असं इथं कवयित्रीला वाटते. आणि या सर्व भेदाच्या पलीकडे एक नवीन समाज निर्मितीचं अ, चित्र कवयित्री इथं व्यक्त करत आहे आणि असा समाज नवीन निर्माण व्हावा, असं कवयित्रीला या पंक्तीमध्ये वाटत आहे. तर इथे आपण चित्रामध्ये पाहू शकतो जो जातीभेद आहे, धर्मभेद आहे, वर्णभेद आहे किंवा उच-नीच किंवा गोर-गरीब, स्त्री-पुरुष हे सगळे भेद जसं माती एकरूप होऊन जाते मातीमध्ये, तसंच आपण सर्व सुद्धा एकरूप व्हायला हवं. हे जणू काही आपल्याला माती शिकवत आहे, की आपण एकजीव व्हायला हवं. तरच आपण आपल्या देशाची प्रगती, आपल्या समाजाची प्रगती करू शकतो. आणि
असाच समाजाचं नवीन चित्र कवीनं या ठिकाणी रेखाटण्याचं किंवा रुजवण्याचं कार्य व्यक्त केलेलं आहे. तर या चित्रामध्ये आपण पाहून घेऊ शकता, इथे उच्च-नीचतेचा भेद दाखवलेला आहे, धर्मभेद दाखवलेला आहे, जातीभेद, श्रीमंत-गरिबी आणि ह्या ज्या पावसाच्या सरी, ज्या मातीमध्ये कसं एकरूप माती एकमेकात मिसळून जाते, तशाप्रमाणे हा नवनिर्मितीचा समाज कवयित्री या ठिकाणी व्यक्त करते. याचा भावार्थ एक वेळेस पाहूयात आपण. नवनिर्मितीच्या विचाराने प्रेरित झालेल्या मनाचे वर्णन करताना कवयित्री पुढे म्हणतात, की पुन्हा एकदा पावसाच्या सरी जोरदार पिंगा घालीत म्हणजे स्वतःभोवती गोल-गोल फिरत बेभान होऊन जमिनीवर बरसाव्यात आणि या बेभान सरीमुळे मातीत माती मिसळून जावी, ती एकजीक व्हावी. याचाच अर्थ की मातीतील म्हणजे समाजातील सगळा भेदाभेद मिटून जावा, संपवून जावा, असं या कवयित्रीला वाटत आहे. आता तिसरं चरण पाहूयात आपण या कवितेमध्ये. पुन्हा एकदा घुमवावा वारा, पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. भुलावी तहान विसरावी भूक, भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्मितीची लागावी चाहूल, नवनिर्मितीची लागावी चाहूल. उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा, उजळावी भूमी दिगंतात पुन्हा एकदा. तर या शेवटच्या चरणामध्ये कवयित्री आपणास सांगत आहे. पाहूयात. घुमावा. घुमावा म्हणजे गिरक्या घेणे किंवा गोल गोल फिरणे. युवक, युवक म्हणजे तरुण, youth. नवनिर्माण म्हणजे नवीन निर्मिती, to create new something. भूमी म्हणजे जमीन, land. चाहुल म्हणजे सूचना, अंदाज, आपण त्याला अंदाज देखील म्हणू शकतो, कानोसा. आणि दिगंत म्हणजे असमंत किंवा अवकाश. हे कठीण शब्द आपण इथे पाहिलेले आहे. तर पाहूयात या कवितेचा भावार्थ आपण. यापुढील चरणामध्ये कवयित्री आपणास सांगत आहे, की पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. वारा म्हणजे काय? वायू, वात, पवन. वारा या शब्दाचा अर्थ आहे वायू, वात आणि पवन. पुन्हा एकदा घुमावा वारा, घुमावा म्हणजे गिरक्या घ्या. या ठिकाणी पहा, घुमावा म्हणजे गिरक्या घेत सुटणे. तर हा जो हवा आहे किंवा वारा आहे, तो परत एकदा गिरक्या घेत यावं, असं कवितेला वाटत आहे, की पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. भारला जाणे म्हणजे काय? की चांगल्या विचाराचा पगडा निर्माण होणे किंवा नवीन विचाराने प्रेरित होणे, एखाद्या विचाराने भारित होणे. या हा भारला जावा या शब्दाचा अर्थ आहे, की चांगल्या विचाराने प्रेरित होणे, भारणे. तर या ठिकाणी कवयित्री म्हणत आहे, की पुन्हा एकदा घुमावा वारा, युवक इथला भारला जावा. तर अशा प्रकारची परत हवा अशी आली पाहिजे, की ज्या विचाराने, या नव्या विचाराने इथला युवक, इथला तरुण हा प्रेरित व्हावा. प्रेरित व्हावा म्हणजे याच्यावरती चांगल्या विचाराचा पगडा बसावा. त्याचं मन हे चांगल्या विचारानं भरून जावं. भुलावी तहान विसरावी भूक, नवनिर्मितीची लागताच चाहूल. कवी म्हणत आहे, की नवनिर्मितीचा आपल्याला समाज निर्माण करायचा आहे, तर आपली जी तहान आहे, जी भूक आहे, ते आपल्याला विसरायला हवी आणि आपल्या मनाला सतत वाटलं पाहिजे, की काहीतरी नवीन निर्माण करायचं आहे समाजामध्ये. एक चांगले विचार रुजवायचे आहेत. चांगल्या विचाराने समाज निर्माण करायचा आहे आणि त्याद्वारे उजळावी भूमी. चांगल्या विचाराचा जेव्हा आपण समाज निर्माण करतो, त्याद्वारे जणू काही ही भूमी उजळत आहे.
दिगंतात, दिगंतात म्हणजे अवकाशात या धरतीवरती. भुलणे म्हणजे विसरणे. नवनिर्माण करणे म्हणजे नवीन गोष्टींची निर्मिती करणे. उजळणे या शब्दाचा अर्थ आहे प्रकाशमान व्हावे. आणि दिगंतात, दिगंतात म्हणजे या अवकाशात, या पृथ्वीवरती, या अ, असं म्हणतात. तर कवयित्री इथे सांगत आहे आपल्याला, की पुन्हा एकदा नवीन सृजनाचा वारा घुमायला हवा. नवीन सृजनाचा वारा म्हणजेच काय? न्यू क्रिएशन, काहीतरी नवीन. म्हणजे नवीन विचाराची क्रांती होऊन व्हायला हवी. कवीला काय वाटत आहे, की समाजामध्ये परत एकदा नवीन विचाराची क्रांती व्हायला हवी आणि इथला प्रत्येक तरुण, युवक हा नवीन विचारांनी प्रेरित व्हावा. कवी म्हणत आहे, की समाजामध्ये हा वारा घुमला पाहिजे, अशा नवीन विचाराचा आणि ह्या नवीन विचारांनी इथला युवक भारला पाहिजे. जे त्यांच्या मनावरती हा चांगल्या विचाराचा पगडा बसला पाहिजे किंवा चांगल्या विचाराने ते प्रेरित झाले पाहिजे. आणि त्यामुळे इथला प्रत्येक तरुण, प्रत्येक युवक, तरुण किंवा युवक हा नवीन विचाराने प्रेरित होऊन, भारित होऊन, मंत्रमुग्ध होऊन तो आपली तहान भूक विसरून नवनवीन गोष्टीची निर्मिती करण्यास गुंतला जावा. म्हणजे त्यांनी आपलं सर्वस्व भान हरपून काहीतरी आपल्याला समाजाला देणं आहे, याची जाणीव मनामध्ये ठेवून काहीतरी नवीन गोष्ट निर्माण करण्याचा त्यांनी सतत प्रयत्न करायला हवा. आपल्या देशातल्या युवकांनी आपल्या बुद्धीचा सुयोग्य वापर करायला हवा आणि देशाच्या प्रगतीसाठी नवनवीन शोध लावायला हवे. कवयित्री आपल्याला काय सांगत आहे या लास्टच्या चरणामध्ये, की आपल्या देशाची जर प्रगती करायची असेल, तर आपल्या देशातील युवकांनी त्यांच्या बुद्धीचा चांगला वापर करणे आवश्यक आहे. आणि त्या बुद्धीचा वापर करून देशासाठी नवीन-नवीन शोध लावणे किंवा नवीन-नवीन विषयावरती संशोधन करणे किंवा नवीन-नवीन माहिती जाणून घेणे, ती माहिती गोळा करणे आणि त्याचा अभ्यास करून त्या तरुणांनी नवनिर्मित समाज कसा निर्माण करता येईल याचा ध्यास घ्यायला हवा. म्हणजे आपला जो समाज आहे, भारतीय समाज हा वेगवेगळ्या जाती-पंथांनी, रूढींनी, परंपरांनी ग्रस्त झालेला आहे. एकदम बुरसटलेला विचार आहे आपल्या समाजामध्ये आणि हा जो समाजातला बुरसटलेला विचार आहे, तो कुठेतरी संपला पाहिजे. त्याचा नायनाट झाला पाहिजे. या अन्यायाविरुद्ध, या अत्याचाराविरुद्ध सर्व समाज जागृत झाला पाहिजे. तर अशा प्रकारचा नवीन समाज निर्मितीसाठी कवी तरुणांना सांगत आहे, की तुम्ही तुमच्या बुद्धीचा सुयोग वापर करावा. देशासाठी नवीन-नवीन शोध करावे. नवीन-नवीन माहिती तुम्ही जाणून घ्यावी. नवीन विषयावरती संशोधन करावं. अशी ओढ, जी ओढ आहे, ती ओढ या प्रत्येक युवकामध्ये दिसायला हवी आणि याच युवकाद्वारे कवयित्रीला आपल्या नवीन समाजाचं चित्र इथं रेखाटायचं आहे. तर कवयित्री या लास्टच्या चरणात आपल्याला सांगत आहे, की जो इथं नवीन सृजनाचा वारा घुमायला हवा, सुधारणा झाली पाहिजे. समाजामध्ये सुधारणा होणे फार आवश्यक आहे. कारण जो हा बुरसटलेला विचार आजही समाजामध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. खास तर ग्रामीण भागामध्ये हे विचार जास्त प्रभावाने पाहायला मिळते. त्या ठिकाणी जो तिथं स्त्री-पुरुषांमधील भेदाभेद पाहायला मिळतो आपल्याला किंवा जातीचा, धर्माचा त्या ठिकाणी जास्त पगडा आहे. तर हा जो बुरसटलेला विचार आपल्या समाजामध्ये आहे, पुरोगामी विचाराचा आपला समाज आहे. तर त्या समाजाला किंवा त्या विचाराला इथल्या तरुणांनी एकत्र यायला हवं आणि एकत्र येऊन त्यांनी त्याला विरोध करणं, अशी भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, असं इथं कवयित्रीला वाटत आहे. म्हणजे ती म्हणत आहे, की इथल्या युवकांनी आपली तहानभूक विसरायचं आहे आणि आपल्याला सतत कामामध्ये व्यस्त ठेवायचं आहे. नवनिर्मितीची चांगली चाहूल त्यांना लागायला हवी. नवनिर्मितीचा समाज निर्माण व्हायला हवा. तेजोमय प्रकाशित भूमी आपली निर्माण व्हायला हवी आणि इथला प्रत्येक तरुण हा कर्तृत्ववान असायला हवा.
म्हणजे तो सतत आपल्याला कार्यमग्न असलेला दिसायला हवा. तो सतत कार्याने प्रेरित होऊन, प्रकाशित होऊन ही भूमी जणू तो दिगंतात उजळून टाकतो की काय, अशा प्रकारचं भारताचं आदर्शवत चित्र इथं कवयित्री रेखाटत आहे. त्यांना असं वाटतं की पुन्हा आपली जी भारतभूमी आहे, ती सर्वत्र काय व्हायला हवी, आदर्शवत व्हायला हवी आणि तिची जी कीर्ती आहे ती पूर्ण जगभर पसरायला हवी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला कवयित्री सांगत आहे, की आपला जी राष्ट्रीय एकात्मता आहे, जो आपला अ, मानवतावादी मूल्य आहे, या मानवतावादी मूल्याला, या राष्ट्रीय एकात्मतेला बळकट यायला हवं आणि हे बळकट येऊन साऱ्या जगामध्ये भारतात असलेली जी शांतता आहे, ती दाखवायची आहे आपणास. या ठिकाणी कवयित्री अशा प्रकारचं समाज निर्मितीचं चित्र रेखाटत आहे. त्यांना असं वाटत आहे, की या माणुसकीच्या किंवा या धर्मभेदाच्या पलीकडेही एक समाजाचं चांगलं रूप, नवीन समाज निर्माण व्हावं आणि ते कार्य हे या इथल्या नवीन तरुणाच्या हातून व्हावं आणि इथला तरुण हा नवीन विचाराने, नवीन-नवीन संशोधाने, नवीन-नवीन माहिती जाणून घेऊन आपल्या भारत भूमीचं नाव प्रकाशित करण्यासाठी सदैव तो तत्पर असावा, कार्यरत असावा, कर्तृत्वान असायला हवा, असं कवयित्रीला या चित्रामध्ये या चरणामध्ये सांगायचं आहे. तुम्ही या चित्रामध्ये पाहू शकता, की इथला जो तरुण दिसतो, तरुण वर्ग हा कार्यमग्न झालेला आहे. नवनवीन संशोधन करण्यात किंवा आपल्या कामामध्ये तो व्यस्त झालेला आहे, कार्यरत झालेला आहे आणि याद्वारे जी आपली भारतभूमी आहे, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या कार्यावरती आपल्या देशाचा विकास हा अवलंबून आहे. तर मग प्रत्येक व्यक्तीने हे काम करणं आणि इथं श्रमप्रतिष्ठेचं महत्त्व देखील कवयित्री आपल्याला या ओळीमधून व्यक्त करत आहे, की श्रमप्रतिष्ठा सर्वात महत्त्वाची आहे आणि त्याच श्रमप्रतिष्ठेच्या आधारावरती आपण आपल्या देशाची प्रगती साधू शकतो, असं कवयित्रीला इथे वाटत आहे. तर याचा भावार्थ आपण थोडक्यात पाहूया. नवनिर्मितीच्या विचाराने किंवा प्रखरतेचे विचार मांडताना कवयित्री इथे म्हणते की पुन्हा एकदा नव्या नव्या सुधारण्याचा जो वारा आहे तो आपल्या समाजात घुमायला हवा. त्याच्या नवीन विचारांचा म्हणजे नवीन संशोधनाचा किंवा नवीन माहिती गोळा करण्याचा, काहीतरी नवीन शोध घेण्याचा हा हा जो वारा आहे, हा वारा प्रत्येक युवकामध्ये काय व्हायला हवा, भिनला जावा, असं कवीला वाटतं. भारला जावा या विचारानं तो भारला जावा आणि या वाऱ्याने इथला प्रत्येक युवक हा भारून जावा. म्हणजे आपल्या भारतासाठी काहीतरी करायची जी ओढ आहे, या युवकाला वाटायला हवी. त्याशिवाय आपल्याला प्रगतीचं चित्र हे रेखाटता येणार नाही. तर मग कवयित्री आपल्याला म्हणते, की इथं सुधारण्याचा वारा या समाजात घुमायला हवा आणि या सुधारण्याचा वाऱ्यानं इथला प्रत्येक तरुण, प्रत्येक युवक भारून जायला हवा. भारून जायला हवा म्हणजे काय? की तो प्रेरित व्हायला हवा. नव्या विचाराने, नव्या कर्तृत्वाने आपली सारी भूमी उजळून निघावी. कवयित्री इथे म्हणत आहे, की नवीन विचार समाजामध्ये आता नवीन विचार रुजले पाहिजे. नव्या कर्तृत्वाने म्हणजे प्रत्येकाने आपल्या कार्याने आणि ही सारी भूमी उजळून निघावी. म्हणजे या कार्याद्वारे आपली जी सारी भूमी आहे, ती काय व्हावी? प्रकाशित व्हावी, उजळून जावी, असं इथं कवयित्री म्हणत आहे. म्हणजेच आपली भारतभूमी पुन्हा एकदा प्रखर तेजाने तळपवावी. या ठिकाणी कवी म्हणत आहे, की हा जो नवीन विचाराचा वारा जेव्हा प्रत्येक युवकामध्ये भिनला जाईल किंवा भारायला जाईल, तर आपली जी भूमी आहे ती एकदा परत प्रखर तेजाने तळपवावी. तिची कीर्ती सगळ्या जगभर पसरावी. कवयित्रीला वाटत आहे, की आपल्या भारताची जी कीर्ती आहे, ती साऱ्या जगभर पसरायला हवी. आपल्या भारताचा जयघोष सगळ्या विश्वात व्हावा, असं इथं कवयित्री व्यक्त करत आहे, असं इथं कवयित्रीला वाटत आहे. म्हणजे समाजात जी असलेली आहे गोरगरिबी, उच्च-नीच, जात-धर्म, स्त्री-पुरुष
असे जे विविध प्रकारचे जे भेद आहेत, ते नष्ट झाले पाहिजेत आणि हे भेदविरहित म्हणजे हे सर्व भेद नष्ट झाल्यानंतर, लयास आल्यानंतर एक नवीन समाजाची निर्मिती व्हावी आणि या नवीन समाजाची जेव्हा निर्मिती आपल्या भारत देशात होईल, त्याच वेळेस आपल्याला आपला भारत देश देखील आदर्शवत आदर्शवत म्हणजे प्रकाशमान झालेला, त्याची कीर्ती साऱ्या जगभर पसरलेली आपणास दिसून येईल. तर या ठिकाणी कवी आपल्याला सांगू इच्छित आहे, की या सर्व कवितेमधून त्यांनी या वेगवेगळ्या प्रतीकांचा वापर करून आपल्याला या ठिकाणी नवीन निर्मित समाजाचं चित्र त्यांनी रेखाटलेलं आहे. त्या ठिकाणी ते सांगत आहेत ते, की आपल्यामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं मूल्य रुजणं आवश्यक आहे. स्त्रीमधील जी समानता आहे, त्याचं मूल्य रुजणं आवश्यक आहे. सर्व धर्म समभाव आहेत. सगळ्या धर्मांना इथं महत्त्वाचं स्थान आहे. तर हा जो भेद आहे, म्हणजे मानवाने एकमेकांमध्ये जो फरक निर्माण केलेला आहे, तो फरक या ठिकाणी आपल्याला नष्ट करायचा आहे आणि नवीन विचाराने, नवीन शोधाने, नवीन संशोधनाने आणि नवीन माहिती गोळा करून इथल्या तरुणांनी एक नवीन समाज निर्माण करावा, असं इथं कवयित्री सांगू इच्छित आहे. तशी चाहूल आपल्या इथल्या तरुणांना ओढ लागायला हवी. आणि त्यांनी आपल्या बुद्धीचा सुयोग्य वापर करून देशाची प्रगती साधावी आणि सगळ्या जगभर आपल्या देशाची कीर्ती रुजवावी, असं इथं कवयित्रीला वाटत आहे. तर आता आपण जी कविता पाहिलेली आहे, पुन्हा एकदा. पुन्हा एकदा म्हणजेच काय आहे, की परत पुन्हा नव्याने अजून अशा नवनिर्मितीचा समाज अ, निर्माण व्हावा आणि यांनी प्रेरित होऊन सर्व समाजामधला जो भेद आहे, तो सारा नष्ट व्हावा आणि नवीन समाजाने विचाराने आपली भारतभूमी कशी उजळून जावी, सगळ्या देशाला हे शांततेचा संदेश द्यावा. सगळ्या जगाला भारतभूमीने पुन्हा एकदा शांततेचा संदेश द्यावा, असं इथे कवयित्रीला वाटत आहे. सर्वत्र शांतता नांदावी, सर्व समभाव प्रत्येकाने स्वीकारावा, अंगीकार करावा. म्हणजे आपल्यामध्ये असलेला जो भेदभाव आहे, तो इथे संपून जाईल, नष्ट होईल आणि सर्वत्र आपल्याला अ, एकरूप झालेली समाज चित्र रेखाटलेलं आहे कवयित्रीनं, तो समाज आपल्याला दिसून येईल. तर अशा समाजाची निर्मिती कवयित्रीला अ, या कवितेमधून त्यांनी व्यक्त केलेली आहे, की त्यांनी जे ग्रामीण भागातलं चित्र पाहिलेलं आहे, त्यावरती जे त्यांनी लिखाण केले आहे, तर त्यातली परिस्थिती त्यांनी फार फार जवळून पाहिलेली आहे. त्यामुळे त्यांना असं वाटत आहे, की जो समाजातला हा जो विचार आहे, जातीभेदाचा, वर्णाचा किंवा धर्माचा, हा सगळा नष्ट व्हायला हवा आणि केवळ धर्माधर्मांच्या नावावरून जे दंगली होतात, अ, अं, जे अ, दंगल होणे किंवा एक प्रकारचं विध्वंसक वातावरण जे निर्माण होतं, ते वातावरण तिथलं नष्ट होऊन जावं. कारण आपण ह्या धरतीची मुलं आहोत आणि आपण सर्व काय आहोत? एकच आहोत. या धरती मातेचे एकच पुत्र आहोत आणि त्यामुळे आपला ध्यास केवळ या भारतभूमीचा विकास असायला हवा. आपली जात ही केवळ मानवता असायला हवी. आणि आपण सर्व एक आहोत. जसे माती मातीत मिसळून एकरूपतेचा संदेश देते आपल्याला, त्याप्रमाणे आपल्याला शिकायला हवं, की आपलीच माती आपल्याला शिकवते, की एक जीव व्हायला सांगते. तर इथल्या प्रत्येक तरुणांनी, सर्वांनी आपण सर्वत्रांनी काय व्हायला हवं आहे? एकच व्हायला हवं आहे, एकत्र यायला हवं आहे आणि आपल्या राष्ट्राची जी संपत्ती आहे, राष्ट्रीय एकात्मता ती जोपासायला हवी. मानवतावादी विचाराचा विस्तार करायला हवा. जे मानवतावादी जो विचाराने नवीन निर्मितीचा समाजामध्ये त्याचा प्रसार व्हायला हवा, असं इथं कवयित्रीला वाटत आहे. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ही कविता त्यांच्या मनातील भावना, नवनिर्मितीचा ध्यास, असा ध्यास या इथल्या प्रत्येक भारतीय तरुणामध्ये निर्माण व्हावा, असं चित्र या कवितेमधून कवयित्रीने रेखाटलेलं आहे. तर ही जी कविता आता आपण हिचा भावार्थ देखील जाणून घेतलेला आहे.
तर आपल्याला काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील या कवितेसंदर्भात, तर आपण विचारू शकतात.